मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धेचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असन त्यांनी आपला चॅनल जॉईन करून घ्या आणि ज्यांनी कोणी आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी आपले आधीचे व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आज आपण प्रश्नांना सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न बघा, राज्य लोकसेवा आयोग प्राय कोणती भूमिका बजावतो? राज्य लोकसेवा आयोग प्राय कोणती भूमिका बजावतो? तर ऑप्शन बघा, समुपदेशक, शैक्षणिक, नियामक आणि अभिनिर्णयी. मित्रांनो, समुपदेशक भूमिका बजावत असतो, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. दुसरा प्रश्न बघा, योग्य विधान निवडा. आता 4 पैकी एक योग्य आहे आणि ते विधान तुम्हाला निवडायचं आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत, गडचिरोली जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहेत, गडचिरोली जिल्ह्यात एकूण 10 तालुके आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. गडचिरोली जिल्ह्यात ज्यांनी कोणी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी महत्त्वाचा असा प्रश्न. तर मित्रांनो, याचे उत्तर बरोबर कोणते आहे? तर गडचिरोली जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहेत. किती तालुके आहेत गडचिरोली जिल्ह्यात? तर 12 तालुके आहेत. तिसरा प्रश्न बघा, हरिश्चंद्रगड टिंबटिंब जिल्ह्यात आहे. आता हरिश्चंद्रगड कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन बघा, कोल्हापूर, पुणे, पालघर आणि अहमदनगर. तर हरिश्चंद्रगड जो आहे तो सध्याच्या अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यात स्थित आहे. कोणता गड? हरिश्चंद्रगड. चौथा प्रश्न बघा, मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर येथे श्रीरामपूर तालुका टिंबटिंब जिल्ह्यात आहे. आता मोसंबी संशोधन केंद्र कुठे आहे? तर श्रीरामपूर येथे आहे. आणि श्रीरामपूर जो तालुका आहे तो कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन बघा, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आणि नाशिक. तर मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर येथे आहे आणि श्रीरामपूर जो तालुका आहे तो अहमदनगर जिल्ह्यात आहे. लक्षात राहू द्या, अहमदनगर जिल्ह्यात आहे. पाचवा प्रश्न बघा, भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? आता भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे? ऑप्शन बघा, जम्मू, पुणे, मुंबई आणि दिल्ली. तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून मुंबई शहराला ओळखले जाते. लक्षात राहू द्या, कोणत्या शहराला ओळखले जाते? तर मुंबई शहराला ओळखले जाते. सहावा प्रश्न बघा, सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये टिंबटिंब भाषा होत्या. आता 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये किती भाषा होत्या? ऑप्शन बघा, 9, 14, 8 आणि 12. तर 1950 साली 14 भाषा होत्या. लक्षात राहू द्या, किती भाषा होत्या 8व्या परिशिष्टामध्ये? तर 14 भाषा होत्या. सातवा प्रश्न बघा, प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? आता प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? मायक्रोमीटर, पायरोमीटर, हायड्रोमीटर आणि फोटोमीटर. तर प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी फोटोमीटरचा वापर केला जातो. लक्षात राहू द्या, फोटोमीटरचा वापर केला जातो. आठवा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता जिल्हा भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? आता भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही म्हणजेच भंडारा जिल्ह्याची सीमा त्या जिल्ह्याला लागलेली नाही. ऑप्शन बघा, गोंदिया, नागपूर आणि अमरावती. दिलेले सर्व जिल्हे भंडारा जिल्ह्याचे शेजारील जिल्हे आहेत. तर मित्रांनो, शेजारील जिल्हा असा कोणता नाही? तर अमरावती जो जिल्हा आहे तो भंडारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही. नववा प्रश्न बघा, टिंबटिंब हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. आता चंद्रपूर जिल्ह्यात ज्यांनी कोणी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी महत्वाचा प्रश्न. ऑप्शन बघा, अहेरी, साकोली, पुसद आणि चिमूर. तर चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका आहे? तर चिमूर हा जो तालुका आहे तो चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. 10वा प्रश्न बघा, ठराविक भागातील जमिनींच्या सर्व नोंदींचे एकत्रीकरण करून जे अभिलेख तयार करतात त्यास टिंबटिंब म्हणतात. ऑप्शन बघा, जमावबंदी, जुमाबंदी, जमाबंदी आणि जुगलबंदी. तर ठराविक भागातील जमिनींच्या सर्व नोंदींचे एकत्रीकरण जे अभिलेख तयार करतात त्यास जमाबंदी असे म्हटले जाते. लक्षात राहू द्या, जमाबंदी असे म्हटले जाते. 11वा प्रश्न बघा, वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे? वन हा जो विषय आहे तो कोणत्या सूचीतील विषय आहे? ऑप्शन बघा, समरवर्ती, राज्य, केंद्र आणि सर्व. तर वन हा जो विषय आहे तो समरवर्ती सूचीतील विषय आहे. लक्षात राहू द्या, समरवर्ती सूचीतील विषय आहे. 12वा प्रश्न बघा, एटीएम चे पूर्ण रूप काय आहे? आता एटीएम कार्ड आपण जे वापरतो त्याचे पूर्ण रूप म्हणजे त्याचे विस्तारित रूप काय आहे? ऑप्शन बघा, ऑटोमॅटिक टेलर मनी, ऑटोमॅटिक टेलर मशीन, ऑटोमेटेड टेलर मशीन, ऑटोमॅटेड टेलर मशीन. तर मित्रांनो, ऑटोमॅटेड टेलर मशीन असे या विस्तारित रूप आहे एटीएम ची. 13वा प्रश्न बघा, विधानसभा सदस्यांची निवड कोणत्या मतदान पद्धतीने केली जाते? आता विधानसभा सदस्यांची जी निवड होते ती कोणत्या मतदान पद्धतीने केली जाते? ऑप्शन बघा, दिलेले सर्व, गुप्त, प्रौढ आणि प्रत्यक्ष. तर दिलेले सर्व पद्धतीने विधानसभा सदस्यांची
निवडणूक म्हणजेच निवड केली जाते. 14 प्रश्न बघा, खालील पर्यायातून चुकीचा पर्याय निवडायचा आहे. कोणता पर्याय निवडायचा आहे? चुकीचा पर्याय निवडायचा आहे. ऑप्शन बघा, राजा केळकर वस्तू संग्रहालय मुंबई येथे आहे, सालारजंग म्युझियम हैदराबादला आहे, भारत भवन भोपाळ येथे आहे, विज्ञान भवन दिल्लीला आहे. तर मित्रांनो, राजा केळकर वस्तू संग्रहालय जे आहे ते मुंबई येथे नाही, त्यामुळे हा चुकीचा पर्याय आहे. लक्षात द्या, ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 15 प्रश्न बघा, संत रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कुठे आहे? आता संत रामदास स्वामी जे होते त्यांचे जन्मस्थान कुठे आहे? ऑप्शन बघा, जांब, जालना, नरसी, हिंगोली, आपेगाव, औरंगाबाद, गागोदे, रायगड. तर संत रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ जे आहे ते जांब या ठिकाणी जालना या जिल्ह्यातील आहे. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. 16वा प्रश्न बघा, पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ टिंबटिंब वर्षाचा असतो. आता पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? ऑप्शन बघा, 4, 3, 5 आणि 1. तर मित्रांनो, पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ जो असतो तो 5 वर्षाचा असतो. लक्षात राहू द्या, 5 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ असतो. 17वा प्रश्न बघा, कुराण म्हणजे काय? ऑप्शन बघा, शीख धर्मियांचा धर्मग्रंथ, जैन धर्मियांचा धर्मग्रंथ, मुस्लिम धर्मियांचा धर्मग्रंथ आणि ज्यू धर्मियांचा धर्मग्रंथ. तर कुराण जे आहे ते मुस्लिम धर्मियांचा धर्मग्रंथ आहे. लक्षात राहू द्या, कुराण म्हणजे मुस्लिम धर्मियांचा धर्मग्रंथ. 18वा प्रश्न बघा, जगातील सुमारे किती टक्के सोने आफ्रिका खंडात सापडते? किती टक्के सोने आफ्रिका खंडात सापडते? ऑप्शन बघा, 0.75, 0.85, 0.35 आणि 0.1. तर मित्रांनो, आफ्रिका खंडात किती टक्के सोने सापडते? तर 0.75% सोने आफ्रिका खंडात सापडते. 19वा प्रश्न बघा, संविधान सभेची एकूण सदस्य संख्या किती होती? आता संविधान सभेची एकूण सदस्य संख्या किती होती? ऑप्शन बघा, 355, 375, 389 आणि 363. तर संविधान सभेची एकूण सदस्य संख्या होती 389. लक्षात राहू द्या, ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. 20वा प्रश्न बघा, राष्ट्रगीत वंदे मातरम कुठून घेतले आहे? आता राष्ट्रगीत कोणते आहे? तो वंदे मातरम आहे. तर ते कुठून घेतले आहे? ऑप्शन बघा, बंकिमचंद्र चॅटर्जींच्या आनंद मठ मधून, शरदचंद्र चॅटर्जींच्या श्रीकांत मधून, रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजली मधून, यापैकी कशातूनही नाही. तर राष्ट्रगीत वंदे मातरम जे आहे ते बंकिमचंद्र चॅटर्जींच्या आनंद मठ मधून घेण्यात आलेले आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. तर मित्रांनो, आजचे होते 20 प्रश्न. ते कसे वाटले तुम्हाला ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आधीचे व्हिडिओ ज्यांनी कोणी पाहिले नसेल त्यांनी ते व्हिडिओ पाहून घ्या. तर मित्रांनो, भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.